1993 बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये 10 वर्षांची शिक्षा भोगून आलेला इब्राहिम मुसा महाविकास आघाडीचा प्रचार करताना कॅमेऱ्यात कैद झालाय। त्यामुळे भाजपने महाविकास आघाडीवरती आता आरोपांचा बॉम्ब फोडायला सुरुवात केलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचार सभेमध्ये मुसा उर्फ बाबा चौहान हा सहभागी झाल्याचा आरोप भाजपने केलाय। मात्र अमोल कीर्तीकर यांनी आरोपांचं खंडन केलंय। एबीपी माझाच्या 0 अवर्समध्ये त्यांनी मी मुसाला ओळखत नाही असं सांगितलंय। मुंबईमध्ये 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटासाठी इब्राहिम मुसाना हत्यार पुरवल्याचा आरोप होता। कोर्टाने त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे। तो जो व्यक्ती तुम्ही किंवा त्यांनी जो सांगितलेला आहे तो काय आमचा पक्षाचा पदाधिकारी नाही आहे किंवा आम्ही त्याला निमंत्रित केलं गेलं नव्हतं। रॅली जात असताना एखादा कॉमन मॅन ज्या पद्धतीने येतो त्या पद्धतीने आला आणि तो निघूनही गेला। मला असं वाटतं की भाजपच्या लोकांचा आमच्या या सर्व गोष्टींवरती कदाचित वाद असावा, कारण आम्ही प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि कुठेतरी बदनामी करण्याच्या दृष्टीने आणि बदनाम करून मला असं वाटतं की मतांमध्ये काही कमी जास्त करण्याच्या दृष्टीने ही राजकीय खेळी भाजपच्या माध्यमातून केली गेलेली आहे। आणि मला असं वाटतं मग जर का अशा पद्धतीने आरोप त्यांनी जो केला आहे तर कधी कधी मला शंकाही अशी येते की हे त्यांनीच तर प्लॅन नाही केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।